अमरावतीतील परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरण एका आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। एहफाज खानला 27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तर इतर 3 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। मानव सुगंधे, शेख नावेद शेख हसन आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद साजिद यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर वाशिमच्या पारडी टकमोर फाट्याजवळ भीषण अपघात घडलाय। आंबे वाहतूक करणाऱ्या वाहनांची दुचाकीला धडक बसलीय। दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर पिकअप वाहन रस्त्यालगत असलेल्या शेतात खाली उलटला। उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत। यावरून आतापासूनच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात एक मोठं विधान केलंय। 2027 यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपचा चेहरा असतील असं ते म्हणाले। तर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत, सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करतंय। अशा परिस्थितीत आम्ही निश्चितपणे त्यांनाच आमचा चेहरा म्हणून निवडू असं म्हणत नितीन नबीन यांनी आदित्यनाथ यांच्या नावाला पाठिंबा दिलाय। इराणनं होर्मुझ सामुद्रधुनी 3 मालवाहू जहाजांवर हल्ला केला। इतकंच नाही तर 2 जहाज इराणच्या IRGCने ताब्यात घेतली आहेत। यातील एक जहाज हे भारतीय असल्याचं समजतंय। इपॅमिनोडास हे जहाज गुजरातमधील मुद्रा बंदरावर येणार होतं, मात्र ते आता इराणी लष्कराच्या ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।